नमस्कार. सांगावामध्ये आपण पाहतोय थेरगाव अपडेट्स. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026च्या अनुषंगानं खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात कोण कोण उतरला आहे आणि कोण कोणाशी टक्कर देणार आहे ते आज स्पष्ट झालेलं आहे. उमेदवारांचे अर्ज भरून झाल्यानंतर अर्जांच्या छानण्या झाल्या. त्यात काही उमेदवार अपात्र ठरले होते तर काही पात्र उमेदवारांमधून काहींनी माघार घेतली आणि आज पात्र उमेदवारांमधून प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरून लढत देणाऱ्या उमेदवारांची नावे, त्यांचे पक्ष आणि चिन्हांची सविस्तर यादी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केलेली आहे. त्यामुळे मतदारांसमोर एक चित्र स्पष्ट झालं आहे की प्रत्यक्ष निवडणूक कोण कोण लढणार आहे आणि त्यांची चिन्ह कोणती असणार आहेत. उमेदवारांच्या पक्ष आणि चिन्हांबाबत कालपर्यंत मतदार संभ्रमात होता, कारण की एका उमेदवारांनी 3 पक्षांचे किंवा पक्ष आणि अपक्ष म्हणून देखील उमेदवारी अर्ज भरलेले होते. शेवटी पक्षांचे एबी फॉर्म जोडलेल्या आणि तांत्रिक दृष्ट्या पडताळणीत पात्र ठरलेल्या अर्जावरच विचार करून उमेदवारांनी बाकीचे अर्ज माघार घेतले व पक्ष व चिन्ह अंतिम झालेल्या अर्जावरच शिक्कामोर्तब करून निवडणूक लढत आहेत. तर काही पात्र ठरलेले उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत एकूण सर्वच्या सर्व म्हणजेच 32 प्रभागांमधून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची प्रभागनिहाय नावे आणि चिन्ह सांगावा न्यूजच्या वेबसाईटवर दिलेले आहेत. गुगलवर सांगावा न्यूज.in सर्च करून पूर्ण 32 प्रभागातील लढत देणाऱ्या उमेदवारांची नावे आणि चिन्ह पाहता येतील. आता या व्हिडिओ न्यूजच्या माध्यमातून पाहणार आहोत आपल्या थेरगावचं आजचं राजकीय चित्र काय आहे ते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थेरगावच्या राजकीय पटलावर गेल्या आठवड्याभरापासून अनेक राजकीय घडामोडी झाल्या, त्या आपण पाहिलेल्याच आहेत. थेरगाव अपडेट्स मध्ये आपण पाहतोय प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात लढत देणाऱ्या उमेदवारांची नावे, त्यांचे पक्ष आणि चिन्ह. आपल्या थेरगावमध्ये प्रभाग क्रमांक 23 आणि प्रभाग क्रमांक 24 येतात. प्रभाग क्रमांक 23 मधून आरक्षण अ अनुसूचित जाती महिला आरक्षणामधून जास्त स्पर्धा चाललेली या ठिकाणी पाहायला मिळते. कुचेकर सरोज अमोल या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून हात पंजा या चिन्हावरती लढत आहेत, तर जगताप नेहा राकेश या शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती लढत देत आहेत. सविता अनिल जाधव या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावरती लढत देत आहेत, तर मनीषा प्रमोद पवार भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावरती लढत देत आहेत. साखळे मालिका नितीन या नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजेच राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरती लढत देत आहेत. कांचन अमोल जावळे या अपक्ष म्हणून लढत देत आहेत. बॅट हे त्यांचं चिन्ह आहे. जावळे सुषमा दिनकर अपक्ष, नारळ हे त्यांचं चिन्ह आहे. रेखा नरेंद्र माने अपक्ष, कपाट हे त्यांचं चिन्ह आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून रेखा नरेंद्र माने या कपाट या चिन्हावरती लढत देत आहेत. प्रभाग क्रमांक 23 मधूनच आरक्षण ब नागरिकांचा मागासवर्ग यामध्ये आपण पाहिलं तर तानाजी हरिभाऊ बारणे भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावरती, तर बारणे विशाल नंदू नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हावरती राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरती ते लढत देत आहेत. बारणे संतोष गुलाब शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती लढत देत आहेत. महानवर भरत नारायण वंचित बहुजन आघाडीकडून गॅस सिलेंडर या चिन्हावरती लढत देत आहेत. प्रभाग क्रमांक 23 मधूनच क आरक्षण सर्वसाधारण महिला यामध्ये आपण पाहिलं तर सोनाली संदीप गाडे या भारतीय जनता पार्टीकडून कमळ या चिन्हावरती लढत देत आहेत. पवार संतोषी मयूर शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती लढत देत आहेत. बारणे योगिता महेश नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजेच राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरती ते लढत देत आहेत. प्रभाग क्रमांक 23 मधून ड आरक्षण सर्वसाधारण यामध्ये जर आपण पाहिलं तर कानिपनाथ दत्तात्रय केदारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मशाल या चिन्हावरती, तर अभिषेक गोविंद बारणे भारतीय जनता पार्टीकडून कमळ या चिन्हावरती लढत देत आहेत. त्याचबरोबर बारणे प्रवीण रामचंद्र नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरती लढत देत आहेत, तर येळकर धनाजी मधुकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हात पंजा या चिन्हावरती ते लढत देत आहेत. तर अपक्ष म्हणून हमीद जैनुद्दीन शेख अपक्ष लढत देत आहेत, त्यांचं चिन्ह आहे कब्बसी. प्रभाग क्रमांक 24 चा जर का आपण विचार केला तर अ गटातून आरक्षण नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग त्यामध्ये आपण पाहिलं तर बारणे विश्वजित श्रीरंग शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती, तर बारणे सिद्धेश्वर बाळासाहेब हे भारतीय जनता पार्टीकडून कमळ या चिन्हावरती लढत देत आहेत. प्रभाग क्रमांक 24 मध्येच ब आरक्षण सर्वसाधारण महिला यामध्ये भोसले वर्षा सचिन
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी राष्ट्रवादीच्या घड्याळ्या चिन्हावरती ते लढत देत आहेत. गुजर रुपाली लालासाहेब अपक्ष ऑटो रिक्षा, शालिनीताई कांतीलाल गुजर अपक्ष कपाट, शालिनीताई कांतीलाल गुजर ह्या भारतीय जनता पार्टीकडून पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह आहे कपाट. निशा अनिकेत प्रभू तामाणे अपक्ष, चिन्ह आहे सफरचंद. क्षीरसागर रेश्मा संतोष अपक्ष, चिन्ह आहे पांगुळगाडा. प्रभाग क्रमांक 24 मधूनच आरक्षण सर्वसाधारण महिला, यामध्ये बारणे माया संतोष नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी राष्ट्रवादीच्या घड्याळ्या चिन्हावरती लढत देत आहेत. तर करिश्मा सनी बारणे या अपक्ष उमेदवार, त्यांचं चिन्ह आहे एअर कंडिशनर. करिश्मा सनी बारणे या भारतीय जनता पार्टीच्या पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह असणार आहे एअर कंडिशनर. ड आरक्षण सर्वसाधारण मध्ये बारणे निलेश हिरामन शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती, तर जीवन भारत नवले सनई छत्रपती शासन पक्ष पक्षचिन्ह आहे पुस्तक. गुजर गणेश दत्तोबा अपक्ष, चिन्ह आहे कब्बसी. गुजर गणेश दत्तोबा हे भारतीय जनता पार्टीकडून पुरस्कृत उमेदवार असणार आहेत. त्यांचं चिन्ह कब्बसी. भोसले सचिन सुरेश अपक्ष, त्यांचं चिन्ह आहे अंगठी. अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगानं थेरगाव मधील राजकीय पक्षाकडून निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचं पक्ष आणि त्यांचं चिन्ह आपण सांगावाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. समाजातील विविध घडामोडी आणि विशेषतः निवडणूक 2026 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.